16-17व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, आपल्या महाराजांनी तोरणा जिंकला. आताची 16-17 वर्षाची मुलं काय करतायत? म्हणजे त्यांच्या पाठीवरती एवढं ओझं आहे आणि एवढी स्पर्धा आहे की त्या अर्धी अधिक म्हणजे ज्या वयामध्ये पराक्रम गाजवायचा त्या वयामध्ये ही मुलं पाटकणांचा पिसून गेलेला असतो. मग ज्या वेळेला ते बाहेर येतात 20 वर्ष 21 वर्ष नोकरी शोधायला लागतात, शिक्षणाच्या डिग्र्या घेऊन. नोकरी नाही, नो वेकन्सी. काय पराक्रम आपण त्यांच्याकडनं अपेक्षित धरणार? आणि त्याचमुळे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करा. आणि तुम्ही ओझं वाढवत आहे. त्यांना त्यांचं जे काही खेळण्याचं वय आहे, बागडण्याचं वय आहे, त्या काळामध्ये तुम्ही सक्ती अरे त्याला शिकायचं शिकू द्या ना. शिकतील. अगदी आपल्या प्रत्येक मराठी भाषिकांकडे म्हणजे आता मी नरसिंहरावांचं उदाहरण देईन तुम्हाला. नरसिंहराव तर मला कोणीतरी सांगितलं 14 भाषा यायच्या, उत्तम मराठी बोलायचे, पण कुठे सक्ती होती? त्यांचे ते शिकले. फार दूर कशाला जा. मी शिवसेना प्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचंच उदाहरण देतो. दोघांनाही 7वी मध्ये शाळा सोडावी लागली होती, फी भरायला पैसे नव्हते म्हणून. तरी दोघंही त्यांचं काय पराक्रम तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्यांनी पराक्रम केला म्हणून तुम्ही इतके वर्ष माझ्यासोबत राहिलात. हे केवळ 7वी मध्ये शाळा सोडलेल्यांचं हे कर्तृत्व आहे. म्हणून सगळ्यांनी शाळा सोडा असं माझं म्हणणं नाहीये. पण शिकायचं असेल तो कसाही शिकतो. आणि पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फडणवीस साहेब, तुम्ही जे काय आमच्यातनं गद्दार घेतलेत त्यांना पहिलं हिंदी काय पहिलं मराठी सक्तीचं करा. मराठी कसं बोलायचं, कारण त्यांचं मराठी म्हणजे काय. आणि तसं एक शिवसेना प्रमुखांचं भाषण सुद्धा आहे, ते आहे ना षण्मुखानंद मधलं. हा नाही ते असे ते हा मैंने बोलिया नको, वन्स मोर नको, एकदा झाले तेवढं बस. एकदा बोल्या उतना काफी आहे. जिसको समझना है उसको समजा. त्यांना पहिले तुमचे सहकारी चांगले सुशिक्षित आहेत का? म्हणजे मी परत सुशिक्षित अशिक्षित असा वाद नाही करू इच्छित, पण तेवढ्या क्षमतेचे आहात का की केवळ गद्दारीचीच सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यांना पद दिलेली आहेत? तू किती वेळा पक्ष बदललास? अरे वा, चल ये, डबल ग्रॅज्युएट आहेस तू. हा म्हणजे पक्ष सोडण्याचा पक्ष फोडण्याचा अनुभव दांडगा आहे माझ्याकडे. ही सगळी अशी तितर-भितर झालेली लोक आणि ही आपल्या राज्याचं शैक्षणिक धोरण शिकवत आहेत. हे एक शैक्षणिक धोरण ठरवत आहेत. हे मोठं दुर्दैव आहे. माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची. हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही. हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित. आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं का शिवसेनेसोबत. म्हणजे माझ्याबरोबर एसनशी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजपबरोबर. आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा बिनशर्त करा, माझी काही हरकत नाही आहे. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी. पण मग बाकीच्यांना, ह्या चोरांना गाठीभेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची. आज संपूर्ण
संपूर्ण जे काही मी तुम्हाला सांगत होतो की महाराष्ट्राची संस्कृती मारली जाते,